परवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आणि महाआरतीचं आयोजन दादरच्या मारुती मंदिराच्या इथे झालं. अलोट गर्दी तिथे होती. राजकारणाचा कुठलाही भाग नव्हता. तुम्ही पाहिलं असेल तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हिंदू, कानाकोपऱ्यातून रामभक्त, ज्यांनी श्रीरामाचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये उभं राहावं याच्यासाठी सर्वसामान्य का होईना माणूस आपल्या पोटाला चिमटा काढून ज्यांनी एक योगदान दिलं होतं की एक आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीचा भाग, आपल्यावर झालेले संस्कार याचं एक उत्तम कुठंतरी पुरुषोत्तमाचं, त्याला श्रीरामांना पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी ही त्यांच्या आचरणातून, त्यांनी केलेल्या कार्यातून एका मोठ्या समाजाला, हिंदू समाजाला भरभक्कम बनवण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य आणि मग त्यांची महती, त्यांच्याबद्दलची आस्था, श्रद्धा हे चांगल्या रीतीनं जोपासलं जावं, संवर्धन त्याचं व्हावं यासाठी मंदिर उभारणी झाली. परंतु अलीकडेच ज्या गोष्टी उघडकीस आल्या त्या राम मंदिराच्या दानपेटीतून होणारी चोरी वगैरे यासाठी हे का झालं, हे कशाने झालं, हे करण्यासाठी किती कष्ट घेतले, किती लोकांचे प्राण दिले गेले, किती लोकांनी खरोखर आपल्या प्राणाची आहुती दिली आणि ही श्रद्धा, ही आस्था अशा प्रकारे या मंदिरासारख्या, श्रीराम मंदिरासारख्या एका श्रद्धेच्या ठिकाणाबद्दल, जी ठिकाणाकडे जिथे ज्यांच्यावर ही जबाबदारी होती त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं. तर याबद्दल चौकशी होणं, त्यांना शासन होणं वगैरे भाग आलाच. परंतु सकल हिंदूंच्या, सकल हिंदुस्थानातील हिंदूंच्या मनाला कुठेतरी एक ठेच लागली आहे. अशा प्रकारचं कृत्य होता कामा नये. आणि म्हणून जिथे तिथे आपण बघाल, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे महाआरत्या होत आहेत, लोक एकवटून येत आहेत, श्रद्धेचं स्थान आहे, आस्था आहे. आणि अशा प्रवृत्तींना सगळ्या हिंदूंनी, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन दूर ठेवणं आणि म्हणून की हे श्रद्धास्थान एका कुठच्या व्यक्तीचं नाही आहे, पक्ष वगैरे तर ह्याच्यामध्ये येतच नाही, पण सगळ्या समाजानं याकडे जागरूकीनं बघणं आणि समाजानं आपली संस्कृती जोपासणं यासाठीच्या आज सगळेजण येत आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतो. तर डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेच्या एका नगरसेवकाला अटक झालेली आहे, एका डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी. ह्या संपूर्ण प्रकरणात कसं पाहता, कायदा सुव्यवस्थेबाबत काय? आज आदित्य ठाकरे साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. त्याबद्दल त्यांनी जे विवेचन केलं ते अगदी बोलकं आहे की एखाद्या कुठच्याही डॉक्टर असेल, परिचारिका असेल, लोकांना आरोग्य सुविधा देणारी कुठचीही संस्था आणि त्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले कोणी कर्मचारी, डॉक्टर्सपासून ते सगळे, ते एक सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात आणि त्यांच्या कामाच्याबद्दल कुठच्याही प्रकारची मनामध्ये संदिग्धता न ठेवणं. हा कुठे काय चुकत असेल तर गोष्ट वेगळी आहे, कुठे काय खरोखर कोण जाणून बुजून काय करत असेल तर वेगळं आहे. परंतु या प्रकरणामध्ये तशा प्रकारचं काही नसताना सरळ तुम्ही कोण आहात, काय आहात, जबाबदारी तुमची काय आहे, नगरसेवक म्हटल्यानंतर तो काय त्याची जबाबदारी आहे, तुम्हाला लोकांनी का निवडून दिलं याचं भान न ठेवता जर तुम्ही असलेल्या तिथल्या कर्मचाऱ्यांवर, डॉक्टरांवर, परिचारिकांवर अशा रीतीने प्रहार करता, हे अगदी चुकीचं आहे. आणि मग इथे शासन काय करतं आहे, मग राज्य शासनाची जबाबदारी काय, त्या नगरसेवकाची ज्याने चूक केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार हे समाज विचारतो आहे. आज तुम्ही पाहिलं, मीसुद्धा पाहिलं काही दृश्य की त्या परिचारिका रडत आहेत, ते डॉक्टर रडत आहेत. आज काय म्हणून ते उभे करून उद्या लोकांना सेवा देतील? जे समाजाला चांगलं आरोग्य मिळावं असं म्हणून झटत आहेत, त्यांनाच जर त्यांच्यासाठी सुरक्षा नसेल या समाजामध्ये तर मग बाकी काय राहिलं? अशा प्रकारचा जर हा समाज अशा प्रकारे जात असेल तर त्याला कडक शासन करून दिशा दाखवणं काम हे सरकारचं आहे. मराठीमध्ये सरकारनं मुंबई महानगरपालिकेचा फेलर आहे, कारण पावसाळ्यामध्ये मृत्यू जी आहे ती आम्ही ठिकठिकाणी या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून ते महानगरपालिकांचे वॉर्ड ऑफिसर असतील, DMCs असतील, त्यांच्याबरोबर बैठका घेतो आहे. त्यांना जिथं या धोके आता दिसत आहेत ते आपण त्यांच्या नजरेस आणून देतो आहे.
ते सुद्धा ज्याप्रमाणे काम करायला हवं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही फेल्युअर्स झालेली आहेत, याकडे मुंबईकर फार निराश होऊन बघतायत, दाखवत आहेत. ज्यांचे प्राण गेले, लहान मुलांचे प्राण गेले, काहीजणं जखमी झाले, काही तर मॅनहोलमध्ये परवा या हे असं जो काही तुमचं ढिसाळपणा आहे या कार्यामधला, हा ढिसाळपणा दिसून आलेला आहे. आणि मग याच्यामध्ये कोण काय बोललं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कोणी बोललं तर राजकारण करायचं नाही. राजकारण न करता तुम्ही समाजकारणाचा जो वसा घेतलेला आहे किंवा जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती पार पाडू शकत नसाल तर तुम्हाला जनताच विचारते आहे की जर तुम्ही कर्तव्यामध्ये कमी पडताय तर तुम्ही बाजूला होणं योग्य आहे. सर हिंदी आज यहाँ पे राम रक्षा या हनुमान जी की आरती यहाँ पे करने के लिए बड़ी तादाद में, बड़ी संख्या में लोग आए. हिंदू धर्म के लोग, ये हिंदू धर्म का जब हम बात करते हैं हिंदू धर्म की, तब हिंदू तो आते ही हैं, लेकिन बाकी समाज के भी जिनके लिए, जिनके मन में आस्था है, जिनके मन में श्रद्धा है, सभी रिलीजन के, सभी मज़हब के लोग भी यहाँ पे आए. और इस बात को उनको ठेस पहुँची है कि साधारण लोगों ने अपने जीवन में अपने परिवार की जो भी समस्याएं उसको बाजू में रख के कुछ योगदान इस राम मंदिर के निर्माण के लिए दिया हुआ था. आज जिस तरह से राम मंदिर के यहाँ पे जो बातें निकल के सामने आई है ये शर्मनाक है. और जिन्होंने किया है उनके बारे में अनुशासन होना बहुत ज़रूरी है. उसके लिए जो भी होगा वो तो होता रहेगा, लेकिन समाज के प्रति जो जिम्मेदारियाँ जिन्होंने जिनके लिए उनको उस प्रति उस दायित्व को निभाना चाहिए. सरकारें चाहे वो राज्य की हो, केंद्र की हो, जिनकी जिम्मेदारी है उन्होंने जिम्मेदारियां निभानी चाहिए. ये क्यों हुआ, कैसे हुआ, इसकी तहकीकात जांच तो होगी, अनुशासन भी होगा, लेकिन जो आस्था लोगों की मंदिरों पर है, जो आस्था भगवान के ऊपर है, उसको बढ़ानी चाहिए, उसको निरंतर उसका जतन होना चाहिए और समाज अच्छे रीत से आगे जाए, जिससे देश आगे जाएगा. इसके लिए सभी का ध्यान रखें. नगरसेवक खरं म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानातील आणि विश्वभरातील जो हिंदू आपला समाज आहे, सनातनी जो आपला समाज आहे, तो अत्यंत दुःखी झाला आहे. कारण अनेक वर्षापासून जी आपली प्रतीक्षा होती आणि अनेकांचं बलिदान, अनेकांचा त्याग, अनेक कुटुंब जीवाची पर्वा न करता या राम मंदिरासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं अर्पण केलं, त्यांच्या त्यागातून ह्या राम मंदिराची निर्मिती केली. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, परंतु त्याच्या अगोदर हा जो तपस्वीपणा जो दाखवला आपल्या लोकांनी, त्याच्यानंतर ह्या मंदिराची त्या ठिकाणी निर्मिती झाल्यानंतर राम जो आपल्या मनात आहे, जो आपल्या तनात आहे, जे सत्व आहे ते सत्व जपलं पाहिजे होतं. परंतु आता जे काही प्रकार जे उघडकीस आले आहेत, वास्तविक अनेक वर्षापासून कुजबूज होती या मंदिराच्या निधीच्या बाबतीत, अनेकांनी असं केलं तसं केलं, परंतु हिंदूंना आणि सनातन आपले जे आहेत बांधव त्यांना एकच पाहिजे होतं की नाही, मंदिर झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्यावेळेला दुर्लक्ष झालं असेल किंवा जाणून बुजून आम्ही त्या ठिकाणी पाहिलं पण नाही. परंतु मंदिराची निर्मिती झाल्यानंतर, रामाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या भागामध्ये जी आस्था आहे त्या आस्थेला आज ठेच लागलेली आहे. आज आम्हाला वाटतं की आम्ही पराभूत झालो की काय. कारण 1992-93ला मी 12वीला होतो. 12वीच्या नंतर त्या रस्त्यावर मी होतो. कारण ज्यावेळेला तो बाबरी ढाचा पडला त्यावेळेला मुसलमानांनी पण आक्रोश केला होता रस्त्यावर, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी की नाही, जे झालं आहे ते योग्य आहे आणि आम्ही आमचं न्यायाचं मागितलं, आमच्या हक्काचं मागितलं, हे सांगण्यासाठी आम्ही माझ्यासारख्या हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. आणि त्यावेळेला खूप काही गोष्टी घडल्या होत्या. आम्ही तर आज दिसतोय समोर, अनेक लोक तर दिसत पण नाही आहेत. सर्वजणांचं बळी गेला असं म्हणायला लागतं आता दुर्दैवाने. त्यामुळे जे काय झालं आहे त्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी जी चालू आहे त्याचं नाटक न राहता केवळ तो फार्स बनता कामा नाही. का अनेक आज भारतीय जनता पार्टीतले सुद्धा माजी खासदार सांगत आहेत की हे तर 4 वर्षाच्या पासून, त्याच्या पूर्वीपासून चाललं आहे. अनेक आज सांगत आहेत की कशा पद्धतीने त्या ठिकाणी पावत्या मागण्याचा प्रयत्न केला गेला. CCTV जे आहेत ते फुटेज ते तिथे नष्ट केले गेले. दररोज लूट होती. 40 का 70 वेळा असं सांगत आहेत आणि 8-9 महिन्याचं तर फुटेजच नाही. तर मला ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत. ती तपास यंत्रणा जरी असेल, परंतु मूळ आहे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे की कुत्रा जो आहे ज्याचं काम रक्षणाचं आहे
तो कुत्रा जर चोरी करताना भुंकला नाही तर समजायचं की तो पण त्याला सामील आहे. मला वाटतं चौकीदार चोर आहे ही घोषणा आज लोकांमध्ये आहे. खरोखरच चौकीदार चोर आहे का याचा तपाससुद्धा झाला पाहिजे. मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, आज या विषयावर बोलत नाही. आज अनेकांवर टीका केली जाते की त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये आले नाही, त्यांना बोलण्याचा काय अधिकार. आज अमित शहासुद्धा राम मंदिरामध्ये राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर गेले नाहीत, फक्त भाषणामध्ये त्यांना राम आठवतो. तर कोण जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या. जे बोलत आहेत या भारतातले जे नागरिक आहेत, जे हिंदू आहेत, जे सनातनी आहेत, त्यांनी बोललंच पाहिजे. त्याच्यावर आक्षेप घेता कामा नये. जे काय चुकीचं झालं आहे ते दुरुस्त कसं करता येईल, हानी तर भरून निघणार नाही. आज बदनामी जी झालेली आहे ती हिंदू समाजाची बदनामी नाही झालेली आहे, लक्षात ठेवा. हे जे हरमखोर आहेत त्यांचा निप्पत झाला पाहिजे, त्यांना शासन झालं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे मेंदू कोणाचा आहे त्याचासुद्धा शोध लागला पाहिजे. आज त्या ठिकाणी आमच्या सायन कोळीवाडा विधानसभेच्या वतीने त्या ठिकाणी आज महाआरती कशासाठी तर जागरूकता आणण्यासाठी. हिंदू जो आहे आता सोडणार नाही हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी संपूर्ण हिंदू समाज, केवळ शिवसेना नाही, संपूर्ण हिंदू समाज आज या ठिकाणी एकवटला होता. उद्या चेंबूरलासुद्धा वाडवली गावामध्ये जे मंदिर आहे आपलं प्रसिद्ध, त्या ठिकाणी सुद्धा आज चेंबूरचे अणुशक्तीनगरचे हजारो हिंदू त्या ठिकाणी जमणार आहेत याच्यासाठी की या लोकांना माफी नाही, माफ आम्ही करणार नाही. नाहीतर आम्ही देशामध्ये उद्या काही जरी झालं तर सर्वजणं, मला वाटतं मी आवाहन करतो की जर हे लोक ऐकले नाहीत, या ठिकाणी कुणाला तरी पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हिंदुस्तान बंदची हाक ही सर्वांनी मिळून दिली पाहिजे. आणि त्या ठिकाणी संपूर्ण हिंदूच काय सगळेजण आम्हाला मानतात ते सर्वजण या बंदमध्ये सामील झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.